परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक। TET परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। अतिसंभाव्य प्रश्न मालिकामधला दिवस दुसरा, मानसिक प्रक्रियेतील स्मरण आणि विस्मरण हा घटक आज आपण बघणार आहोत। तर बघा 2018ला प्रश्न पडलेला आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण, यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 3 मानसिक पक्वता हे या प्रश्नाचं उत्तर आहे। तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक संदर्भ शेअर केलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ग्रहणाचे 2 परिणाम वेगवेगळे दिलेत, अनुभवाचे स्वरूप आणि अनुभव घेणाऱ्या व्यक्तीची स्थिती। आता या ठिकाणी फक्त पर्यायी शब्द वापरलाय बघा, अनुभव घेणाऱ्या व्यक्तीची स्थिती म्हणजेच या ठिकाणी त्या मनोघडण असा शब्द वापरलेला आहे। तर तुम्हाला खाली दिसत आहे बघा, अनुभव घेणाऱ्या व्यक्तीची स्थिती मधला पर्याय क्रमांक 2 मानसिक परिपक्वता हे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। आता पुढचा प्रश्न 2014ला पडलेला आहे, तो म्हणजे बघा स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप, अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? 1 आहे चेतकाची तीव्रता, 2 अर्थपूर्णता, 3 व्यक्तीची मनोवृत्ती आणि 4 चेतक स्त्रोत। या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, व्यक्तीची मनोवृत्ती ही मनोघडण व व्यक्तीची मनाची स्थिती यातला पर्याय आहे। तर पर्याय क्रमांक 3 व्यक्तीची मनोवृत्ती हे अनुभवाचे स्वरूपामध्ये न येणारी बाब आहे। याच दिलेल्या संदर्भामध्ये बघा तुम्हाला वरच्या दिशेने दिसत असेल, ग्रहणाचं पहिलं आहे अनुभवाचे स्वरूप, त्याच्यामध्ये अनुभवाची तीव्रता आहे, अनुभवाची सार्थकता आहे, अनुभवाचे नाविन्य आहे, प्रेरणा आहे, परंतु व्यक्तीची जी मनोवृत्ती आहे, व्यक्तीची जी मनाची स्थिती आहे ती या अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत नाही। 2013ला प्रश्न पडलेला आहे तो व्याख्येवरती, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रॉस। त्याच पद्धतीने बघा स्मरणाच्या व्याख्या लिहिणारे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या जोड्या जुळवा असा मोठा प्रश्न 2017ला पडलेला होता। तर अशा पद्धतीने हे आतापर्यंत TET मध्ये विचारलेले प्रश्न आपण पाहिले। आता पुस्तक समोर धरून ज्या पद्धतीने आयोगाने आतापर्यंत प्रश्न काढलेले आहेत त्याच दृष्टिकोनातून आपण बनवलेले संभाव्य प्रश्न बघा। गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली, तर स्टाउट या मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या केलेली आहे। बघा पुढचा आहे, स्मरण या मानसिक प्रक्रियेबाबत खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? म्हणजे अयोग्य एकच उदाहरण आहे ते आपल्याला शोधायचं आहे। पर्याय क्रमांक 1 स्मरण म्हणजे गोळा केलेली माहिती साठवून उपयोगात आणणारी मानसिक प्रक्रिया। स्मरण म्हणजे काय? माहिती गोळा करणं आणि त्याचं ॲप्लिकेशन करणं, इम्प्लिमेंट करणं। नंबर 2 दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवाची नोंद मनपटलावर होते आणि त्याचं जतन होते। हेही पर्याय बरोबर आहे बघा। तिसरं आहे ज्ञानेंद्रियांनी घेतलेल्या अनुभवांचे जतन करणे, म्हणजे ज्ञानेंद्रियामार्फत सुद्धा जे अनुभव घेत असतं तर त्या अनुभवाचं सुद्धा जतन करणं, हे सगळं कार्य कोणाचं आहे? स्मरण या मानसिक प्रक्रियेचं आहे। आता बघूया पर्याय क्रमांक 4 प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान दोन्ही घटकात पूर्व अनुभवाचे स्मरण अंतर्भूत नसते। बघा थोडंसं तुम्हाला किचकट वाटत आहे, यासाठी तुम्हाला प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान काय आहे हे माहीत असायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे वाक्य जसं ना तसं पुस्तकातून घेतलेलं आहे, कारण अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत विचारलेले आहेत। हा थोडासा समजायला विधान अवघड आहे, त्यामुळे ते असते किंवा नसते। तर पुस्तकामध्ये काय आहे? प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान दोन्ही घटकात पूर्व अनुभवांचे स्मरण
अंतर्भूत असते असं वाक्य आहे, परंतु इथं गुगलीसाठी तुम्हाला नसते असं दिलेलं आहे आणि हा जो पर्याय आहे तो स्मरण यासाठी योग्य विधान नाही. तर याचं प्रत्याहन प्रत्याभिज्ञांचं स्पष्टीकरण तुम्हाला पुढे मिळेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक स्मरण प्रक्रियेत अंतर्भूत होत नाही? अ आहे संस्करण, ब आहे अनुभव संस्काराची जपणूक करणे, क आहे प्रत्यावाहन आणि ड आहे प्रतिगामी. तर आता बघा, प्रतिगामी हा पर्याय ह्या स्मरण प्रक्रियेत अंतर्भूत होत नाही, तर तो विस्मरणाचा घटक आहे. तर आता याही ठिकाणी अजून मी काय केलेलं आहे, संस्करण हा कशाचा पर्यायी शब्द आहे? ग्रहणचा पर्यायी शब्द आहे, तो मी संस्करण इथं वापरलेला आहे. धारणाचा पर्यायी शब्द आहे अनुभव संस्काराची जपणूक करणे आणि प्रत्यावाहन असं मी वापरलेलं आहे. त्यामुळे अ पर्याय आहे संस्करण म्हणजेच ग्रहण आणि ब पर्याय आहे अनुभवाची संस्काराची जपणूक म्हणजेच धारणा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला न पर्यायी शब्द वापरलेले जातात, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. पुढचा प्रश्न आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? आता एक बघा, अनुभवाचे नाविन्य, 2 अनुभवाची सार्थकता, 3 प्रेरणा आणि 4 बौद्धिक क्षमता. तर पर्याय क्रमांक 4 बौद्धिक क्षमता हा कशाचा पर्याय आहे? हा या अनुभव स्वरूपाचा पर्याय नाही, तर तो मनोघडनेचा, मनोरचनेचा म्हणजे ग्रहणाचा जो दुसरा भाग आहे, ग्रहण करीत असताना जो दुसऱ्या भागाचा परिणाम होतो, मनोरचनेचा किंवा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीच्या स्थितीचा जो परिणाम होतो, तर त्याच्यामधला हा घटक आहे बौद्धिक क्षमता. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला पुस्तकातले जसे तसे शब्द मी वापरलेले आहेत. अनुभवाचे नाविन्य, त्या ठिकाणी चेतकाचे नाविन्य असं सुद्धा देतील, उद्दीपकाचे नाविन्य असं सुद्धा देतील. अनुभव म्हणजे उद्दीपक, चेतक. दुसरा आहे अनुभवाची सार्थकता, या ठिकाणी चेतकाची सार्थकता किंवा उद्दीपकाची सार्थकता असा सुद्धा पर्यायी शब्द वापरतात. फक्त ते पर्यायी शब्द तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण आणि ग्रहणाची खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ बघा, स्मरण चांगले राहण्यासाठी ग्रहण व्यवस्थित व्हावयास पाहिजे. ब अनुभव सार्थ असेल तर ग्रहण चांगले होते. क शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर ग्रहण चांगले होते. आणि पर्याय क्रमांक ड आहे वरील सर्व. तर बघा, या ठिकाणी वरील सर्व हा पर्याय ड पर्याय योग्य आहे. त्यामुळेच तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की व्हिडिओमध्ये त्या घटकासंदर्भात जेवढे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नातील योग्य विधानं जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कसाही प्रश्न येऊ दे, या घटकामध्ये आपण सर्व भाग कव्हर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, स्मरणाचा घटक धारणा. खालीलपैकी कोणता घटक धारणेवर परिणाम करत नाही? आता बघा, पहिला पर्याय आहे ग्रहणानंतरच्या कृती, ब आहे चेतकाची तीव्रता, क आहे अनुभवाची व्यापकता आणि ड आहे अनुवंशिकता. तर पर्याय क्रमांक ड अनुवंशिकता हा पर्याय बरोबर आहे, कारण अनुवंशिकता धारणेवर परिणाम करत नाही. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक संदर्भ पुस्तकातलं पेज सादर केलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय धारणेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? चेतकाची तीव्रता, चेतकाची नाविन्यता, चेतकाचा कालावधी, ग्रहणाचा वेग, पठनातील परिश्रम, अवधान, अभिरुची, भावना, अनुभवाची व्यापकता, ग्रहणानंतरच्या कृती, या सर्व घटकांचा परिणाम कशावर होत असतो? धारणेवर होत असतो. आणि अनुवंशिकता आहे तो वेगळा घटक या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेल्या अनुभवांची जपणूक करणे म्हणजे टिंबटिंब होय.
तर ही व्याख्या कशाची आहे? धारणेची व्याख्या आहे. पर्याय क्रमांक क धारणा हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानांपैकी धारणाबाबत कोणते विधान असत्य आहे? अ विधान आहे मेंदूवरील पेशीवर उमटणारे ठसे जितके दीर्घकाळ टिकतील तितकी धारणा चांगली होते. ब पर्याय आहे ग्रहणानंतरच्या कृतीचा धारणेवर परिणाम होत नाही. तर हा पर्याय बघा असत्य आहे. पर्याय क्रमांक 3 बघूयात. धारणा ही निसर्गदत्त शक्ती आहे. हा पर्याय ही बरोबर आहे. आणि शेवटचा पर्याय ड धारणा म्हणजे अनुभव संस्कारांची बँक होय. तसेच विश्रांती व झोप धारणेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर हे योग्य पर्याय तुमच्या लक्षात ठेवा, कारण प्रश्न कसाही पडू शकतो. पहिला पर्याय पण बरोबर आहे बघा, तोही तुम्ही व्यवस्थित विधान लक्षात ठेवा. धारणेबाबत मेंदूवरील पेशीवर उमटणारे ठसे जितके दीर्घकाळ टिकतील तितकी धारणा चांगली होते. फक्त पर्याय क्रमांक ब ग्रहणानंतरच्या कृतीचा धारणेवर परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम होत असतो. या संदर्भातच विश्लेषण करणारं वाक्य आहे बघा की विश्रांती आणि झोप धारणेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ग्रहण केल्या केल्या विश्रांती आणि झोप घेतली तरी सुद्धा संस्कारण चांगले होते. परंतु जसे बघा आता टीईटीचा अभ्यास तुम्ही मन लावून करत आहेत, भरपूर टेन्शन आहे तुमच्यामध्ये आणि तुम्ही भरपूर अभ्यास करताय, पण अभ्यास केल्यानंतर तुम्ही मध्ये थोडीशी विश्रांती घेणं किंवा अभ्यास केल्यानंतर थोड्या वेळानंतर विश्रांती झोप घेणं गरजेचं आहे. परंतु अभ्यास करत असताना ग्रहण करत असताना जर तुम्हाला मध्ये झोप येत असेल तर त्याचा सुद्धा धारणेवरती परिणाम होतो. त्यामुळं ग्रहणानंतरच्या ज्या तुम्ही कृती करणार आहात कृतीचा धारणेवर परिणाम होत नाही असं नाही, तर परिणाम होत असतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. स्मरणाचा घटक प्रत्यावहन व प्रत्यावहनावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते? अ आहे शारीरिक व मानसिक अवस्था, ब आहे मनाचा कल, क आहे प्रेरणा आणि ड आहे प्रेरणा. पर्याय डबल आलेला आहे बघा. ड पर्यंतच पर्याय येतील आपले आणि ई आहे प्रयत्न. तर प्रेरणा हा डबल गेलेला आहे, असू द्यात या ठिकाणी बघा. तर पर्याय क्रमांक अ ब क ड ई जो पर्याय दिलेले आहेत ते सर्व घटक हे प्रत्यावहनावर परिणाम करतात. तर हे घटक व्यवस्थित लक्षात ठेवा. दिलेल्या संदर्भामध्ये बघा तुम्हाला दिसत आहे प्रत्यावहनावर परिणाम करणारे घटक. पहिला आहे शारीरिक व मानसिक अवस्था, दुसरा आहे मनाचा कल, तिसरा आहे प्रेरणा आणि चौथा आहे प्रयत्न. पुढचा प्रश्न बघा. पूर्वी घेतलेल्या अनुभवांची जेव्हा आपल्याला ओळख पटते तेव्हा त्याला टिंबटिंब असे म्हणतात. अ आहे प्रत्यावहन, ब आहे धारणा, क आहे प्रत्याभिज्ञान आणि ड आहे ग्रहण. तर पर्याय क्रमांक क प्रत्याभिज्ञान हा पर्याय बरोबर आहे आणि प्रत्याभिज्ञानची ही व्याख्या आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रत्याभिज्ञानातील दोषाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. पर्याय क्रमांक अ खूप कालावधीनंतर परिचित व्यक्तीला बहिरंग बदलामुळे न ओळखणे. पुढचा पर्याय आहे ब अनोळखी व्यक्ती पाठमोरी असेल तर शारीरिक ठेवणीवरून परिचित वाटते. तर बघा हे दोन्हीही पर्याय आपल्याला इथं प्रश्न काय विचारलेला आहे प्रत्याभिज्ञानातील दोषाबाबत. आताच आपण प्रत्याभिज्ञानाची व्याख्या पाहिली की पूर्वी घेतलेल्या अनुभवाची आपल्याला काय होते ओळख पटते. म्हणजे पूर्वी जुना एखादी व्यक्तीला आपण ओळखतो ती कुठेतरी दिसली तर आपण त्याला पटकन ओळखतो. पण आता हा काय आहे दोष आहे. प्रत्याभिज्ञानातला दोष आहे, प्रत्याभिज्ञान नाहीये. दोष काय आहे की न ओळखणं. मग त्याला काय आहेत त्याचे दोष आहेत वेगवेगळे. तर त्यातला पहिला दोष काय आहे खूप कालावधीनंतर परिचित व्यक्तीला बहिरंग बदलामुळे न ओळखणे. हा पर्याय दोषाबाबत बरोबर आहे. बहिरंग म्हणजे बाह्य स्वरूप बदलल्यामुळे, काही
चेंजेस केले असेल, पहिली साधी असेल व्यक्ती, आता जरा मॉडर्न दिसत असेल, तर त्याच्यामुळे काय होतं, ती व्यक्ती ओळखता येत नाही. आणि ब पर्याय आहे, अनोळखी व्यक्ती असेल आणि ती पाठमोरी असेल, तर आपल्याला तिच्या शारीरिक ठेवणीमुळे आपल्याला काय वाटतं कधी कधी, अरे ही आपली हीच व्यक्ती आहे, आणि ठेवणीवरून आपल्याला परिचित असल्यासारखं वाटतं बघा. हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. आता पुढचा पर्याय बघूयात आपण. पर्याय आहे, अनोळखी व्यक्ती तिच्या चालण्याच्या पद्धतीवरून परिचित भासते. कधी कधी आपल्या ओळखीचा एखादा व्यक्ती सेम तशीच चालत असते, त्याच्यामुळे ती पाठमोरी असल्यानं अनोळखी व्यक्ती असते ती तशीच चालत असते. दुरून आपल्याला दिसल्यानंतर आपल्याला काय वाटतं, अरे हा हा हे तेच आहेत. अशा पद्धतीने आपण फसतो. हा प्रत्याभिज्ञानातील दोष आहे. आता पर्याय क्रमांक ड आहे बघा, पूर्व परिचित व्यक्तीला खूप कालावधीनंतरही ओळखणे. तर हे काय आहे, प्रत्याभिज्ञानाशी संबंधित योग्य विधान आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय मुलांनो, प्रत्याभिज्ञानातील दोषासंदर्भातलं विधान. तर हे दोषासंदर्भात संलग्न नाहीये, कारण हे कशाशी संलग्न आहे, प्रत्याभिज्ञानाशी. म्हणजे आपण पूर्वपरिचित जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ओळखतो, हा काय दोष नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे, अयोग्य पर्याय आहे. आता बघा, तुम्हाला दिसत आहे प्रश्न जोड्या लावा. तर अशाच प्रकारचे प्रश्न आता बघा 2018 पासून अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर बघा, अशाच पद्धतीचे आपण जास्त प्रॅक्टिस करणार आहोत. खालीलपैकी स्मरणाचे घटक व त्यांच्या व्याख्या याच्या जोड्या लावा. आता स्मरणाच्या व्याख्या आणि त्या मानसशास्त्रज्ञांच्या जोड्या आलेल्या. तर असं पडू शकतात. आता अ आहे काय, ग्रहण, ब आहे धारणा, क आहे प्रत्यावहन आणि ड आहे प्रत्याभिज्ञान. ब पर्यायामध्ये दिलेत बघा, त्या प्रत्येक घटकेचं काय दिलेलं आहे, व्याख्येचं थोडक्यात रूप दिलेलं आहे. तर आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला बरोबर दिसतोय. काय, अ म्हणजे चौथा पर्याय बरोबर. म्हणजेच काय, ग्रहण म्हणजे काय, अनुभवाचे योग्य संस्कारण. ब पर्यायाला तिसरा पर्याय बरोबर सांगितलाय. तिसरा पर्याय काय आहे, धारणा म्हणजे ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेल्या अनुभवांची जपणूक करणे, जपणं म्हणजे धारणा. क आहे प्रत्यावहन. प्रत्यावहन म्हणजे काय, क ला एक पर्याय बरोबर दिलेला आहे, पूर्वी घेतलेले अनुभव आठवणे. प्रत्यावहन म्हणजे काय, पूर्वी घेतलेले अनुभव आठवणे, हे प्रत्यावहन आहे. आणि ड पर्यायाला काय दिलेला आहे, दुसरा पर्याय बरोबर दिलेला आहे. ड म्हणजे प्रत्याभिज्ञान, दुसरा पर्याय आहे पूर्वी घेतलेल्या अनुभवांची ओळख पटणे. तर बघा, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या स्मरणाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणती विधाने सत्य आहेत ते लिहा. अ आहे बघा, आपल्याला प्रश्न काय आहे, स्मरणाच्या वैशिष्ट्याविषयी जी विधानं दिलेली आहेत त्यापैकी सत्य विधानं आपल्याला ओळखायची आहेत. आता बघा, अ आहे गत अनुभवांची वेळेवर आठवण होणे, स्मरणाची वैशिष्ट्य. तर हे विधान बरोबर आहे, गत अनुभवाची आपल्याला वेळेवर आठवण होते स्मरण या संकल्पनेमध्ये. ब पर्याय आहे बघा, ग्रहण केलेल्या गोष्टीपैकी नेमक्या, योग्य व उपयुक्त अशा गोष्टी आठवता येणे. हाही पर्याय स्मरणाबाबतीत बरोबर आहे. पुढचा पर्याय आहे क, प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान यांची अकार्यक्षमता म्हणजे स्मरण. तर बघा, हे विधान चुकीचं का आहे, कारण ही विस्मरणाची व्याख्या आहे बघा. काय आहे, प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान याची अकार्यक्षमता म्हणजे विस्मरण आहे. तुम्हाला जे रेफरन्स पुस्तक आहे त्यात दिलेली व्याख्या आहे, पण स्मरणाची ही व्याख्या नाही, स्मरणाचं हे विधान नाहीये. त्यामुळे हे विधान असत्य आहे. आणि ड बघा, ग्रहण क्षमता, धारण क्षमता आणि प्रत्यावाहन प्रत्याभिज्ञानची क्षमता उत्तम असणे. बघा, या सर्व क्षमता स्मरणामध्ये उत्तम असतात. ग्रहण क्षमता, धारण क्षमता, प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान यांच्या क्षमता उत्तम असणं, कारण हे स्मरणाचे घटक आहेत. त्यामुळे बघा, खाली दिलेल्या स्मरणाच्या वैशिष्ट्यापैकी कोणती विधाने सत्य आहेत, तर पर्याय क्रमांक अ, ब आणि ड ही विधानं सत्य आहेत. एखादा उतारा किंवा कविता एकदाच पाठ करण्यापेक्षा मध्यंतर पाडून ती कविता व उतारा पाठ करणे हे
ग्रहणाच्या पद्धतीपैकी कोणती पद्धत आहे? तर एकसंघ विरुद्ध सममध्यांतर पद्धती. हे विधान कशाचं आहे? सममध्यांतर पद्धतीचं आहे. म्हणजेच एकसंघ म्हणजे काय? सलगपणे पाठ करण्यापेक्षा कसं करणार आहोत आपण? कविता किंवा उतारा मध्यांतर करून ते पाठ करणं. तर आहे बघा, ग्रहणाच्या काही पद्धती आहेत, ते तुम्हाला पुढच्या प्रश्नामध्ये लक्षात येतील. ग्रहणाच्या पद्धती व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. आता अ गट मध्ये काय दिलेलं आहे बघा, ह्या ग्रहणाच्या पद्धती दिलेत सर्व, आणि ब गटामध्ये काय दिलेलं आहे त्याचं विश्लेषण, म्हणजे त्या पद्धतीमध्ये काय केलं जातं नक्की, तर ती पद्धती दिलेली आहे, त्याचा प्रकार दिलेला आहे. आता अ गटामधले आपण प्रकार मी वाचते. अ आहे एकसंघ पद्धती, 2 ब आहे सममध्यांतर पद्धती, क समग्र पद्धती, ड खंडशः पद्धती, ई पठन पद्धती आणि फ प्रपाठ पद्धती. तर आता बघा, ब गटात काय दिलेलं आहे, त्याची त्या प्रकारामध्ये कसं केलं जातं पाठांतरी, कसं ग्रहण केलं जातं याविषयी विश्लेषण दिलेलं आहे. तर बघा, तुम्हाला इथं दिसतंय पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अचं उत्तर काय आहे? 2. मग अ काय आहे? एकसंघ पद्धती. 2 काय आहे बघा? एकसंघ पद्धती म्हणजे दुसरं बघूया पर्याय, कविता व उतारा एकदाच पाठ करणे. एकसंघ म्हणजे कविता किंवा उतारा एकदाच पाठ करणे. नंतर सममध्यांतर पद्धती काय आहे? बच 1 म्हणजे काय? सममध्यांतर पद्धती म्हणजे काय? कविता उतारा मध्यांतर पाडून पाठ करणे. त्याच्यानंतर बघा, क समग्र पद्धती. समग्र पद्धती म्हणजे काय? उत्तर आहे 4 म्हणजे काय? कविता एक सलगपणे पाठ करणे. नंतर ड आहे खंडशः पद्धती. खंडशः पद्धती म्हणजे काय? उत्तर आहे 3 कवितेची कडवी काही भाग पाडून पाठ करणे. नंतर बघा, ई आहे पठन पद्धती. पठन पद्धतीचं उत्तर काय आहे? 5 नंबरचा पर्याय. काय दिलाय 5 नंबरचा पठन पद्धतीला? कविता पाठ होईपर्यंत ती वाचत राहण्यास पठन पद्धती म्हणतात बघा. आणि फ चं उत्तर आहे 6 कविता एकदा दोनदा वाचून झाल्यावर ती किती लक्षात राहिली ते बघून ती पुन्हा पाठ करणे. हे बघा, पर्यायाचं व्यवस्थित विश्लेषण दिलेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही हे प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, धारणा मापनाच्या पद्धती व विधान यांच्या योग्य जोड्या लावा. धारणा मापनाच्या सुद्धा पद्धती आहेत. तर याच्यामध्ये अ आहे, अ गटात दिलेले आहेत पद्धती, धारणेच्या वेगवेगळ्या पद्धती. प्रत्यावाहन पद्धती, ब प्रत्याभिज्ञान पद्धती, क पुनर्अध्ययन पद्धती. आता ब गटामध्ये आपण काय बघूया, ब गटात काय दिलेलं आहे, त्या पद्धतीमध्ये काय केलं जातं हे थोडक्यात दिलेलं आहे बघा. तर अ चं काय आहे? दुसरा पर्याय उत्तर बरोबर आहे. दुसरा कोणता आहे? पाठांतरा म्हणजे प्रत्यावाहन पद्धतीचा दुसरा पर्याय उत्तर काय आहे? प्रत्यावाहन पद्धती म्हणजे पाठांतरानंतर पाठ्यवस्तू किती आठवते ते पाहणे. ब प्रत्याभिज्ञानचं उत्तर 1 आहे, पाठांतरानंतर पाठ्यवस्तू ओळखून सांगणे. आणि क आहे पुनराध्ययन. पुनराध्ययन पद्धती म्हणजेच काय? उत्तर आहे 3 पाठ्य आशय काही कालावधीने आपण विसरतो तो परत अध्ययन करणे. तर ह्या धारणा मापनाच्या पद्धती आणि त्या संदर्भात त्याची जी विधान आहेत याच्या योग्य जोड्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे बघा, स्मरणाचे प्रकार व त्याचे स्पष्टीकरण याच्या योग्य जोड्या लावा. अ गटात काय दिलेले आहे? स्मरणाचे विविध प्रकार दिलेले आहेत. आणि ब गटामध्ये काय दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर अ गटामधला अ पर्याय आहे अल्पकालीन स्मरण, ब आहे दीर्घकालीन स्मरण, क आहे निष्क्रिय स्मरण, ड आहे सक्रिय स्मरण, ई आहे यांत्रिक स्मरण आणि फ आहे बौद्धिक स्मरण. तर बघा, अल्पकालीन स्मरण, आता या ह्याची जी उत्तर आहे ती पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये आपण बघूयात की अ चं उत्तर हे काय दाखवलेलं आहे? 3. आता अल्पकालीन स्मरण म्हणजे 3 मध्ये काय आहे? काही सेकंदापुरते लक्षात राहणे. अल्पकालीन म्हणजे काय? काही सेकंदापुरते लक्षात राहते. आता पुढचं बघूया, ब दीर्घकालीन स्मरण म्हणजे काय?
4. गतकाळातील अनुभव सहजगत्या आठवतात. गतकाळातील अनुभव सहजगत्या आठवणे म्हणजेच काय, दीर्घकालीन. पुढे बघूयात क. निष्क्रिय स्मरण म्हणजे काय, पर्याय क्रमांक 1 बरोबर सांगितलेला आहे. विशेष प्रयत्न न करता आठवते. क म्हणजे विशेष प्रयत्न न करता आठवते, निष्क्रिय स्मरण. ड आहे सक्रिय स्मरण. सक्रिय स्मरण म्हणजे काय, 5. प्रयत्नपूर्वक आठवले जाते. त्याच्यानंतर बघा ई. यांत्रिक स्मरण म्हणजे काय, 2. पाठांतर करून लक्षात ठेवले जाते म्हणजे यांत्रिक स्मरण. आणि फ आहे बौद्धिक स्मरण. फ ला उत्तर आहे 6. बौद्धिक म्हणजे विचारपूर्वक आठवले जाते. तर ही उत्तर व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, उपयोजनात्मक आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अध्ययन प्रक्रियेत स्मरणाला विशेष महत्त्व असते. या विधानाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? खाली जी विधानं दिलेली आहेत ती या वाक्याला धरून कोणती आहेत म्हणजे सत्य आहेत, सत्य विधान आपल्याला शोधायची आहेत. आता बघा अ बघूयात. विषयाचा अर्थ समजून व रुची घेऊन अध्ययन केल्यास धारणा चांगली होते. आपण आता तुम्ही टीईटीचा अभ्यास करताय. टीईटीचा अभ्यास चांगला जर तुम्ही समजून घेतला आणि रुची घेऊन, त्यामध्ये रुची घेऊन जर तुम्ही अभ्यास केला, अध्ययन केलं, तर तुमची धारणा कशी होणार आहे, चांगली होते, त्याची चांगलं लक्षात राहतं. ब आहे अध्ययन केलेला आशय पुन्हा पुन्हा बघावा, त्यामुळे मेंदूवर झालेले संस्कार जास्त दृढ होतात. हे अगदी बरोबर आहे. तुम्ही जे तुमच्या पुढे जो आशय आहे, तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही पुन्हा पुन्हा डोळ्याखालून घालवावेत. त्यामुळे काय होतं, तुमच्या मेंदूवर जे त्याचं संस्कार होतात, संस्कारण होत असतं, त्यामुळे काय होत असतं, जास्त त्या दृढ होतात. बघा हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक क. अध्ययन केल्यानंतर झोप किंवा विश्रांती घेतली तर मेंदूवर संस्कारण योग्य होत नाही. हा पर्याय कसा आहे बघा, चुकीचा आहे. कारण अध्ययन केल्यानंतर, बघा अध्ययन केल्यानंतर तुम्ही जर झोप किंवा विश्रांती घेतली तर उलट तुमच्या मेंदूवर त्याचं संस्कारण चांगलं होतं आणि चांगली धारणा होत असते. पण अध्ययन करत असताना जर तुम्हाला झोप येत असेल तर तेव्हा त्याचं संस्कारण मेंदूवर होत नाही. त्यामुळं अध्ययन केल्यानंतर सांगितलेलं आहे. अध्ययन करत असताना जर झोप आली तर त्यामुळे मेंदूवर संस्कारण योग्य होत नाही. पण अध्ययन केल्यानंतर जर तुम्ही झोप किंवा विश्रांती घेतली तर त्याचं मेंदूवर संस्कारण योग्यच होतं. तर हे विधान काय आहे, योग्य होत नाही. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. आता ड बघूयात. अध्ययनानंतर लगेच उजळणी करावी कारण सुरुवातीच्या काळातच विस्मरण जास्त होते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. कारण अध्ययनानंतर लगेच उजळणी केल्या, बघा जेव्हा आपण एखादा भाग अध्ययन करतो तेव्हा सुरुवातीचा काळ हा विस्मरण जलद गतीनं होतं. त्यामुळं अध्ययन केल्यानंतर थोड्या वेळ त्याची काय करावी, लगेच उजळणी पण करावी. उजळणी केल्यामुळे काय होतं, ते विस्मरणात जात नाही. तर अशा पद्धतीने बघा अध्ययन प्रक्रियेत हे जे स्मरणाला विशेष महत्त्व असते याच्या संदर्भात अ, ब आणि ड ही विधानं योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, अध्यापन प्रक्रियेत स्मरणाला विशेष महत्त्व असते. आपण याच्या आधी अध्ययन प्रक्रिया बघितलेली आहे. आता इथं प्रश्न तुम्ही नीट वाचाल. अध्यापन म्हणजे शिकवणे. अध्यापन प्रक्रियेत स्मरणाला विशेष महत्त्व असते. या विधानाबाबत कोणती विधाने सत्य आहेत खाली दिलेल्या विधानांपैकी? तर पर्याय क्रमांक अ बघा, अध्ययनार्थींचे प्रत्यावाहन अचूक व्हावे याकरिता काही तंत्राचा वापर करावा. आता प्रत्यावाहन ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट झालेली आहे. प्रत्यावाहन म्हणजे आठवणे, बरोबर. तर काही तंत्राचा शिक्षकांनी वापर केला गेला पाहिजे. हे विधान बरोबर आहे. ब बघा, चांगल्या स्मरणासाठी चित्रे, वस्तू दाखवणे व व्यावहारिक अनुभव समजवणे महत्त्वाचे असते किंवा सांगणे महत्त्वाचे असते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. स्मरण चांगलं होण्यासाठी दृकश्राव्य साधनांचा वापर जर केला
तर काय होत असतं, ती कायमचं मुलांच्या लक्षात राहतं. त्याचबरोबर व्यवहारिक उदाहरणं, गणितामध्ये गणित शिकवत असताना व्यवहारिक उदाहरणं सांगणं गरजेचं आहे, त्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. हे विधान बरोबर आहे. अपरिपक्व अवस्थेतही शिकविणे चालू ठेवल्यास तरीही अध्ययनार्थ्यांना विषयाचे उत्कृष्ट स्मरण होते. तर हे विधान बघा चुकीचं आहे. कारण अपरिपक्व अवस्था जी आहे म्हणजे मुलांची मानसिक अवस्था किंवा शारीरिक अवस्था नसतानाही अपरिपक्व अवस्था आहे. अशा वेळेस जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा त्यावेळेस विद्यार्थ्यांचं काय होत नाही, उत्कृष्ट असं धारणा होत नाही, ग्रहण होत नाही, स्मरणशक्ती राहत नाही. त्यामुळं काय आहे, हे उदाहरण कसं आहे, चुकीचं आहे. अपरिपक्व अवस्थेत शिकवलं नाही गेलं पाहिजे असं हे विधान पाहिजे होतं. तर हे विधान चुकीचं आहे. पर्याय आहे, पाठ्यविषय तालासुरात म्हटल्यास त्यात गोडी निर्माण होते व त्याचे स्मरण चांगले होते. याचं उदाहरण उत्कृष्ट कोणतं असेल तर लहानपणी आपल्याला एखादी शिकलेली कविता जशी ना तशी अजूनही आपण म्हणतो, कारण आपल्या गुरुजींनी ती तालासुरात शिकवलेली होती. तो तालसूर, ते कविता आपण आजही विसरलेलो नाहीत. पुढचा घटक आहे विस्मरण. 2019ला प्रश्न पडलेला आहे बघा, खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? विधान क्रमांक 1 आहे, ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. बघा मगाशी जसं सांगितलं, मेंदूवरती जर योग्य असं अध्ययनाचं संस्कारण किंवा अनुभवाचं संस्कारण झालेलं नसेल तर त्याचं विस्मरण होतं लगेच. दुसरा पर्याय बघा, पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय बघूया, विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. आणि धारणा ही संकल्पना तुम्हाला आधीच क्लिअर केलेली आहे. आता पुढचं बघूया, 3, भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. भावनिक उद्रेक म्हणजे काय, मनस्थिती अस्थिर आहे, भावनिकदृष्ट्या तुम्ही अस्थिर झालेला आहे, त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही जे शिकता त्याचं विस्मरण होत नाही असं हे वाक्य आहे. तर हे वाक्य चुकीचं आहे. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत असते. नंतर पर्याय क्रमांक 4 बघा, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. हेही विधान काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे विधान काय आहे, योग्य नाही. पुढचा प्रश्न आपण बघूयात, प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान यांची अकार्यक्षमता म्हणजे विस्मरण होय. बघा मगाशी तुम्हाला व्याख्या आलेली विधानामध्ये का, विस्मरण म्हणजेच काय, प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान हे जे स्मरणाचे घटक आहेत यांची अकार्यक्षमता, हे स्मरणाचे घटक आहेत. प्रत्यावाहन म्हणजे आठवणे, प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, ओळख पटणे, तर याची अकार्यक्षमता म्हणजे विस्मरण होय. पुढचा प्रश्न बघूयात, विस्मरणासंबंधी टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने बरेच संशोधन केलेले आहेत. तर कोणी केलेत, विस्मरणासंबंधी एबिंगहॉस यांनी, या मानसशास्त्रज्ञांनी विस्मरणासंबंधी काय केलेले आहेत, बरीच संशोधने, बरेच प्रयोग केलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण, एबिंगहॉसचा विस्मृती वक्र. बघा, एबिंगहॉसचा विस्मृती वक्र प्रयोग करून काही निष्कर्ष काढले. एबिंगहॉसने काय केलेले, एबिंगहॉसचा विस्मृती वक्र आणि प्रयोग करून काही निष्कर्ष काढले. त्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? पर्याय क्रमांक अ, अध्ययन केलेल्या विषयाचा निम्मा भाग पहिल्या 20 मिनिटात विसरला जातो. हे निष्कर्षामधला मुद्दा अगदी बरोबर आहे. एबिंगहॉस यांनी काय केलेलं आहे, विविध प्रयोग करून एबिंगहॉसचा विस्मृती वक्र तयार केलेला आहे, त्याला म्हणतात. त्यांनी अनेक प्रयोग करून काय केलेले, त्याच्यावरची विधानं त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत. बघा आता हा पहिला निष्कर्ष आहे, तो नीट लक्षात ठेवा. अध्ययन केलेल्या विषयाचा निम्मा भाग पहिल्या 20 मिनिटात विसरला जातो. ब, विस्मरण जलद होते व नंतरच्या काळातही विस्मरण जलद गतीनं होतं. तर काय आहे, हे ब विधान जे आहे
ते विधान चुकीचं आहे, कारण विस्मरण सुरुवातीला जलद होत असतं बघा. तुम्ही जेव्हा अध्ययन करता त्याच्यानंतर विस्मरण जलद गतीनं होतं आणि नंतरच्या काळात विस्मरण कसं होतं, मंद गतीने होत असतं. तर हे विधान चुकीचं आहे. बघा, अध्ययनानंतरच्या पहिल्या 8 तासात विस्मरणाचे प्रमाण अत्यंत जलद असते, विस्मरणाची गती नंतर मंद असते. आणि बघा, 10 दिवस किंवा 21 दिवसांनी पुन्हा त्याचे मापन केले असता त्यात फारसा फरक पडत नाही. तर आता ही जी विधानं दिलेली आहेत त्यातला पर्याय क्रमांक 3 क ड हे काय आहेत, विधानं सत्य आहेत. फक्त एक विधान विधान जे आहे ते असत्य विधान आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात मुलांनो. खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीची कोणती विधानं अयोग्य नाहीत? आता प्रश्न जरा थोडासा किचकट वाटतोय. खाली दिलेली विधानं काय नाहीत, अयोग्य नाहीत ती विधानं आपल्याला शोधायची. खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयी, कशाविषयी, विस्मरणाविषयी कोणती विधानं अयोग्य नाहीत म्हणजे योग्य आहेत. विस्मरणाविषयीची योग्य विधानं आपल्याला शोधायची आहेत. आता पहिलं विधान काय आहे बघा. हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, विस्मरणाची कारणे यापैकी खालीलपैकी विधानं कोणती योग्य आहेत. बघा, विस्मरणाची अनेक कारणं आहेत, त्या कारणांपैकी काही विधानं खाली दिली आहेत, त्यातली सत्य विधानं शोधा, असाही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर आहे, व्यक्तीच्या मेंदूवर अध्ययनामुळे झालेले संस्कारण वापरात न आल्यामुळे पुसट होत जातात आणि शेवटी नष्ट होतात. बघा, पर्याय क्रमांक 1 विस्मरणाचा बरोबर आहे. बघूया. प्रथम शिकलेल्या गोष्टींचे मेंदूवरील संस्कार पक्के होण्यापूर्वी दुसरी गोष्ट शिकल्यास अडथळा निर्माण होतो. हेही विस्मरणाबाबत योग्य उदाहरण आहे, कारण पहिलं शिकण्याआधी जर तुम्ही दुसरं शिकायला लागले तर पहिल्या अध्ययनामध्ये काय होतो, अडथळा निर्माण होतो. त्यानंतर बघूया विधान बघूया. मनात पूर्वीपासून दृढ असलेले अनुभव नंतरच्या अनुभवाला विरोध करतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. मनात पूर्वीपासून आपले काही अनुभव फिक्स असतात. जसं आपण गाडी शिकायला गेलो, विदाऊट गिअरची गाडी शिकलेलो असतो आणि जेव्हा गिअरची गाडी शिकायला जातो त्यावेळेस आपल्याला ती स्कूटी असेल किंवा ॲक्टिवा सारख्या गाड्या असतील ते आपल्याला किक मारायची सवय नसते, त्यामुळं दुसरी गाडी गिअरची गाडी शिकताना आपल्याला अडचणी येतात, बरोबर. नंतर विधान आहे, नवीन अनुभव ग्रहण करताना मूळचे साहचर्य संबंध नाहीसे होतात. तर बघा, नवीन एखादी गोष्ट शिकत असताना जुन्या गोष्टी आपण विसरून जातो, हेही विधान बरोबर आहे. बघा, यानुसार पर्याय क्रमांक 4 ब क ड चारही विधानं काय आहेत, सत्य आहेत किंवा योग्य आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. मनात पूर्वीपासून दृढ असलेले अनुभव नंतरच्या अनुभवाला विरोध करतात. मनात पूर्वीपासून दृढ असलेले अनुभव नंतरच्या अनुभवाला विरोध करतात. यालाच टिंबटिंब असे म्हणतात. तर याला पुरोगामी निरोधन असं म्हणतात. या ठिकाणी बघा, हे पुरोगामी निरोधन कशामधला पॉइंट आहे, तर विस्मरणाची कारणं, व्यक्तीला विस्मरण का होतं या संदर्भात 3 सिद्धांत मांडण्यात आले. त्यातला पहिला सिद्धांत आहे अनुपयोगाचा सिद्धांत. त्याचबरोबर आपण दुसरा सिद्धांत यातला बघूया, निरोधनाचा नियम. आणि निरोधनाच्या नियमामधला जो आहे तो म्हणजे पुरोगामी निरोधन. पुरोगामी निरोधन काय म्हणतं की मनात पूर्वीपासून दृढ असलेले अनुभव नंतरच्या अनुभवाला विरोध करतात. म्हणजेच काय, जर एखादी तुम्ही शिकलेली गोष्ट आहे, प्रथम शिकलेल्या गोष्टीचं मेंदूवरील संस्कार पक्के झाल्यानंतर जेव्हा आपण नवीन अनुभव घेत असतो तर त्या नवीन अनुभवाला काय करतात, ते विरोध करतात. म्हणजेच मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास किंवा नवीन शिकणाऱ्या अध्ययनास अडथळा करतो. यालाच पुरोगामी निरोधन म्हणतात. बघा, परत एकदा आपण बघूया. पुढचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो, याला पुरोगामी निरोधन म्हणतात. त्यातीलच दुसरा प्रश्न आहे बघा, नवीन अनुभव ग्रहण करीत असताना
मूळचे साहचर्य संबंध नाहीसे होतात, यालाच प्रतिगामी निरोधन असे म्हणतात. या सिद्धांताप्रमाणे बघा, जेव्हा प्रथम शिकलेल्या गोष्टीचे मेंदूवरील संस्कारण पक्के होण्यापूर्वी दुसरी गोष्ट शिकण्यास घेतली तर काय होतं, पहिली जी गोष्ट शिकलेला आहात त्या पहिल्या अध्ययनाच्या ठशांना अडथळा निर्माण होतो किंवा पहिले अध्ययन पूर्णपणे मिटले जाण्याची शक्यता असते. प्रथम शिकलेली गोष्ट विसरली जाण्याची शक्यता असते, यालाच प्रतिगामी निरोधन असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? बघा, प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान यांची अकार्यक्षमता म्हणजे विस्मरण होय. बघा, ज्या अनुभवाची धारणा चांगली तो अनुभव आपल्याला लवकर आठवतो व ज्याची धारणा कमी असेल अशा अनुभवाचे विस्मरण जास्त होते. तर बघा, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, सत्य आहेत. बघा, मानसिक धक्क्यामुळे मेंदूवर परिणाम झाला तरी पूर्वानुभवाचे विस्मरण होत नाही. तर हे विधान बघा चुकीचं आहे, कारण भावनिक उद्रेक असा एक मध्ये विधान पडलेलं होतं, ते सुद्धा चुकीचं होतं. तर मानसिक एखादा धक्का बसला तर मेंदूवर परिणाम झाला तर, वाक्य नीट तुम्ही वाचलं असेल, झाला तर पूर्वानुभवाचं काय होत असतं, विस्मरण होत असतं. तर तिथं या ठिकाणी काय दिलेलं आहे, विस्मरण होत नाही, म्हणजे ती गोष्ट जरी मेंदूवर धक्क्यामुळे परिणाम झाला तरी पूर्वानुभवाचं स्मरण होतं असं या वाक्यात म्हणायचं आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पर्याय आपण बघूयात. अध्ययनाच्या वेळी विद्यार्थी झोपेच्या तंद्रीत असेल तर ग्रहण व संस्करण चांगले न झाल्यास विस्मरण होईल. हे विधान बरोबर आहे. तर बघा, विधान ब आणि ड ही विधानं सत्य आहेत. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ब ड ही विधानं सत्य आहेत. बघा, विस्मरणाचा तिसऱ्या सिद्धांतावर प्रश्न पडलेला आहे. दमन सिद्धांताविषयी खाली दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. आता दमन या सिद्धांताविषयी काय ओळखायचं आपल्याला, अयोग्य विधान ओळखायचे. आता दमन ही कन्सेप्ट यामध्ये क्लिअर होईल. बघा, विधान काय आहे बघा, समाजबाह्य अनुभव व्यक्ती तिच्या अबोध मनात दाबते. समाजबाह्य म्हणजे काय, समाजाला ज्या मान्य नाहीत किंवा चुकीचे विकृत असे जे अनुभव असतात, ज्या सवयी असतात, अशा सवयी अनुभव व्यक्ती काय करते, तिच्या अबोध मनात दाबते व स्वतः सज्जन असल्याचं आपण सगळं हे करत असतो. त्यामुळे हे विधान दमन संदर्भात बरोबर आहे. बघा, समाज अमान्य अनुभव व्यक्ती तिच्या अबोध मनात दाबते व त्यावर मेंदूचे नियंत्रण असते. हेही विधान अगदी बरोबर आहे दमन संदर्भात. आता बघा, समाजबाह्य अनुभव उफाळून जागृत मनात येऊ नयेत. समाजबाह्य किंवा समाजमान्य नसलेले अनुभव जे आहे ते उफाळून जागृत मनात येऊ नयेत, यासाठी मनाचे नियंत्रण असते. तर हे विधान चुकीचं आहे, कारण त्यावर मेंदूचं नियंत्रण असतं. मन कसंही सैरावैरा पळू शकतं किंवा नियंत्रण आपल्याच मनावर आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. तर उफाळून जागृत होऊ नयेत अनुभव, त्यामुळं मेंदूचंच नियंत्रण त्याच्यावर असतं. तर हे विधान कसं आहे, असत्य आहे, अयोग्य आहे. आणि बघा, दमन झाल्यामुळे अनुभवाचे पूर्णतः विस्मरण होत नसते. आता बघा, दमन ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल की जी समाजबाह्य विकृत अशा ज्या काही गोष्टी असतात ती व्यक्ती काय करत असतो, ते अबोध मन, आपलं जे अबोध मन असतं त्या अबोध मनात दाबून ठेवतं. ते न आणता सज्जन, व्यवस्थित, एक प्रामाणिक अशी व्यक्ती म्हणून, आयडियल व्यक्ती म्हणून समाजात वावरत असते. पण अशा गोष्टींचं दमन झाल्यामुळे अनुभवाचं पूर्ण विस्मरण होतं असं नाही. जेव्हा मेंदूचं नियंत्रण त्याच्यावरचं सुटतं त्यावेळेस अबोध मनातल्या या जे इच्छा असतात किंवा अनुभव असतात त्या उफाळून वर येऊ शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर क्रमांक क आहे, कारण हे दमन सिद्धांतासंदर्भात चुकीचं विधान आहे. अशा प्रकारे स्मरण आणि विस्मरण या मानसिक प्रक्रियेशी संबंधित अतिसंभाव्य प्रश्नमालिका आता आपण पाहिली. आता तुम्ही जेवढे प्रश्न पाहिले ते PDF स्वरूपात तुम्हाला त्याच्या नोट्स www.smitapatil.in या वेबसाईटवरती पाहावयास मिळतील. थँक्यू.